आपणच करावे, आपणही सोडवणं. आता दुसरं कोणी येणार आहे का? नाही. आणि त्यासाठी साधतात, त्यासाठी हात द्या ज्ञान यज्ञ आहे. हे नादाला कळलं की नाही कळलं? नादाला ओळखलं मग मला 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 मलाचा राम झाला आणि मग वाण्याचा वाल्मिक ऋषी झाला. आणि राम जन्माच्या आधी शतकोटी रामायण, राम जन्माच्या आधी 10,000 वर्ष 60,000 वर्ष रामायण लिहिलं. आणि जसं लिहिलं तसं रामाला वागवलं लागलं. देव भक्तीचा भोग केला. देवाला दुसरं काय पाहिजे का? म्हणून पुण्य भाव असावं. आणि पुण्य पदरी घ्यायचं असेल तर नतमस्तक व्हावं लागेल. थोड्या वडिलांची वचनं मान्य करावी लागते. आई वडिलांचे पाय धरावे लागते. परमात्मा या ठिकाणी हा गहन विषय झालाय. कलियुगात या ठिकाणी उद्धार करायचा असेल, उद्धार करून घ्यायचा असेल, आई वडिलांची सेवा करावीच लागेल. पंढरपूरला नाही गेलं तरी चालेल, पण आई वडिलांची या ठिकाणी सेवा केली पाहिजे. त्यांच्या पायाशी या ठिकाणी नतमस्तक झाला पाहिजे. नितर मध्ये ज्याचा आई वडील आहे त्याच्यासारखा पुण्यवान या जगात कोण नाही दुसरा. का ते असणार या ठिकाणी फार मोठं दैवत आहे. आई वडिलांच्या पायाच्या खाली स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ घडले. त्यांना तिथं जागा आहे आणि ते पाय श्रेष्ठ आहे. आणि हे भाग्य मानव जन्मातच आहे, इतरांना या ठिकाणी नाही. मात्र सेवा केली, मित्र सेवा केली. पुंडलिकाला या ठिकाणी भगवंतानं सांगितलं, अरे मी आलो की पुंडलिका, अरे माझ्याकडे बघ ना. पुंडलिकानं सांगितलं मी आई वडिलांची सेवा करतोय म्हणजे देवा तू आलाची. मग आणि काय करू सांग तरी पीठ लिमिट थांबला का? 28 सही दे मी ठेवली उभा करत ठेवली ठेवली या 28 युग झाली. आता युग प्रवर्तकाचा गणिती अभ्यास करायचा झालं तर ती फार मोठी संख्या आहे. ते आपण या ठिकाणी त्या गणितात अभ्यासात डोकं घालायला नको. पण कितीतरी युगान युग या ठिकाणी असणार देव असणारच आहे, तर आपण असणार आहे बरं. म्हणून पुनर्जन्म पुनर्जन्म या नाटकातून मुक्त व्हायचं असेल किंवा पुन्हा मानव जन्मात पाहिजे असेल तर तुम्हाला